अगस्ती महाराज आश्रम ते पंढरपूर पायी पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा सेवाभावाचा हात, रेनकोट, हरिपाठ, पुस्तिका व प्रसादाचे वाटप डॉक्टर विश्वासराव ओरटे यांनी दिल्या शुभेच्छा. अकोले तालुक्यातील श्री क्षेत्र अगस्ती महाराज आश्रम येथून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या पायी पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सेवाभावी उपक्रम राबविण्यात आलाय. या उपक्रमाअंतर्गत वारकऱ्यांना रेनकोट, हरिपाठ, पुस्तिका आणि प्रसादाचे वाटप करण्यात आलंय. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव ओरटे यांनी वारकऱ्यांशी संवाद साधत पंढरपूरच्या पवित्र वारीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना डॉक्टर ओरटे म्हणाले, महाराष्ट्राची संत परंपरा ही जगाला दिशा देणारी आहे. वारकरी संप्रदायाने शेकडो वर्षांपासून भक्ती, समता, मानवता आणि सेवाभावाचा संदेश समाजाला दिला. आषाढी वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून श्रद्धा, संस्कृती आणि एकतेचा महासोहळा आहे. पांडुरंगाच्या नामस्मरणात चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या सेवेत सहभागी होणे हे आमचे भाग्य आहे. ऊन, वारा, पाऊस यांनी पर्वा न करता विठ्ठलाच्या दर्शनासाठी चालणाऱ्या वारकऱ्यांची निष्ठा प्रेरणादायी आहे. त्यांच्या प्रवासात थोडीशी मदत करता आली याचा आम्हाला आनंद आहे. पत्रकारिता ही केवळ बातम्यांपुरती मर्यादित नसून समाजसेवेचे ही प्रभावी माध्यम आहे. विठ्ठल रखुमाई सर्वांना सुख, शांती आणि समाधान देव अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. या प्रसंगी अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष केडी धुमाळ, पायी पालखी सोहळ्याचे अध्यक्ष हरिभक्त परायण राजेंद्र महाराज देशमुख, विश्वस्त दीपक महाराज देशमुख, गणेश महाराज वाघचौरे, विणेकरी गंगाबाबा वाघचौरे उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाघचौरे, अकोले तालुका अध्यक्ष अशोक उगले, तालुका उपाध्यक्ष जगन्नाथ आहेर, कळस गावचे सरपंच राजेंद्र गवांदे, सोनेरी विश्वास ओरटे, सुगावचे माजी सरपंच सुनील देशमुख, विनेश देशमुख तसेच संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने सामाजिक बांधिलकी जपत भक्ती, सेवा आणि मानवतेचा सुंदर संदेश समाजापुढे. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा.